छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? शौर्य, पराक्रम, एक अथांग दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. पण विचार करा, ज्या राजाने आपलं संपूर्ण आयुष्य अक्षरशः रणांगणावर घालवलं, त्यांचा आयुष्याचा शेवट इतका अचानक आणि इतका अनिश्चित झाला. हा प्रश्न गेले 3.5 वर्ष प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. फक्त 18,306 दिवस महाराजांचं संपूर्ण आयुष्य इतक्या दिवसांचं होतं. पण काय वादळी आयुष्य होतं ते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण स्वराज्यासाठी होता. म्हणूनच 3 एप्रिल 1680 रोजी वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी त्यांचा झालेला आकस्मिक मृत्यू हा सगळ्यांसाठीच एक प्रचंड मोठा धक्का होता. मग नक्की काय झालं होतं? महाराजांचा मृत्यू हा राजवाड्यात शिजलेल्या एखाद्या कटाचा परिणाम होता? त्यांच्यात जवळच्या माणसांनी विश्वासघात केला होता की या सगळ्याच्या मागे कोणत्या तरी भयंकर आजाराचं गूढ लपलेलं आहे? याच रहस्याचा मागोवा घेण्यासाठी आपण इतिहासाच्या पानात डोकावून पाहणार आहोत. चला पाहू या पुरावे आपल्याला कुठे घेऊन जातात. आता वेळ आली आहे केवळ एकूव गोष्टी किंवा अफवावर नाही, तर ठोस खात्रीशीर पुराव्यांच्या आधारावर या प्रकरणाचा तपास करण्याची. आपण थेट काळाच्या मागे जाणार आहोत आणि प्रत्येक धागादोरा तपासून पाहणार आहोत, जेणेकरून सत्य काय आहे हे आपल्याला स्पष्ट समजेल. बरं, तर सुरुवात करूया सर्वात लोकप्रिय आणि तितक्यात सनसनाटी सिद्धांतापासून, तो म्हणजे महाराजांना विष देऊन मारण्यात आलं होतं. या आरोपामध्ये खरंच काही तथ्य आहे का? चला हेच आधी तपासून पाहूया. दिग्विजय नावाची एक बखर आहे आणि तिच्यामध्ये एक खूपच धक्कादायक आरोप केलेला आढळतो. त्या थेट महाराजांच्या पत्नी महार आणि सोयराबाई यांच्यावर विष प्रयोग केल्याचा आरोप आहे. या एका वळीने इतिहासात मोठी खळबळ उडवून दिली. पण हा आरोप कितपत खरा मानायचा? आता इथेच या सिद्धांताला पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो. बघा, महाराजांचा मृत्यू झाला 1680 साली आणि शिवदिग्विजय बखर लिहिली गेली साधारणपणे 1830च्या आसपास, म्हणजे घटनेनंतर तब्बल 150 वर्षांनी. विचार करा, 5 पिढ्यानंतर लिहिलेली गोष्टीवर आपण डोळे झाकून विश्वास कसा ठेवणार? आणि अडचण फक्त वेळेची नाही, या बकरीनं मध्ये अनेक मोठ्या चुका आहेत. उदाहरणार्थ, शिवदिग्विजय बकरीने तर 1659 साली निधन पावलेल्या सईबाईने 1674च्या राज्याभिषेकाच्या वेळी हजर दाखवला आहे. इतकंच नाही, तर मल्हारामराव चिटणी सनावच्या लेखकाने तर आपल्या 2 वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये महाराजांच्या मृत्यूची 2 वेगवेगळी कारणं दिली आहेत. या सगळ्यावरून असं वाटतं की हे लेखन सत्यापेक्षा राजकीय हेतूने प्रेरित असण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, जर सोयराबाईंवरचा आरोप टिकत नसेल, तर मग दुसरा संशय कोणावर? काही जण म्हणतात की महाराजांच्या मंत्र्यांनी कटर रचला होता. अष्टप्रधान मंडळानेच आपल्या राजाचा घात केला. हे शक्य आहे का? चला हेही तपासून पाहू. समकालीन नोंदी म्हणजे त्या काळातील कागदपत्र तपासली की एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. ज्या काळात महाराज आजारी होते त्या काळात त्यांचे सर्वत्र महत्त्वाचे आणि शक्तिशाली मंत्री रायगडावर हजरच नव्हते. पेशवे मोरोपंत पिंगळे, सुरोनीस अण्णाजी दत्तो आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते हे तिघेही वेगवेगळ्या लष्करी मोहिमेवर राज्याबाहेर होते. मग कट रचणार कोण? इतकंच नाही, तर त्या काळात ब्रिटिश कागदपत्रांमध्ये मोरोपंत आणि अनाजी पंत यांचा उल्लेख महाराजांचे सर्वात विश्वासू आणि आवडते मंत्री म्हणून केलेले आहे. यावरून हे अगदी स्पष्ट होते की मंत्र्यांनी कट रचलेल्या गोष्टीला कोणताही आधार नाही. बरं, तर आत्तापर्यंत आपण काय नाही झालं हे पाहिलं. विषय प्रयोग नाही, मंत्र्यांचा कट नाही. मग आता आपण हे पाहूया की महाराजांच्या काळात लिहिलेल्या साधनांमध्ये त्यांचा मृत्यूविषयी नक्की काय म्हटलेलं आहे. तर मग खरा प्रश्न हा आहे की जर विषप्रयोग किंवा कारस्थान नव्हतं, तर त्या 12 दिवसांच्या आजारपणात नेमकं काय झालं होतं? त्या काळातले पुरावे आपल्याला काय सांगतात? आणि इथे आपल्याला या रहस्याची उत्तर मिळायला सुरुवात होते. वेगवेगळ्या एकमेकांची संबंध नसलेल्या साधनांमध्ये एक आश्चर्यकारक साम्य दिसतं. सभासद बकरीत तीव्र जवर म्हणजे खूप तापाचा उल्लेख आहे. मुंबईच्या इंग्रजांच्या नोंदी ब्लडी फ्लक्स म्हणजे रक्ताचे आगमन सांगतात. फ्रेंच नोंदीमध्ये वायलेट कॉलिंग म्हणजे पोटात प्रचंड दुखण्याचा उल्लेख आहे. आणि मुघलीती अस्कार तर रक्ताच्या उलट्यांबद्दल लिहिलं. म्हणजे हे तर स्पष्ट आहे की महाराजांना कोणता तरी गंभीर आणि जीवघेणा आजार झाला होता. पण तो नक्की कोणता होता? या रहस्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा
एक अशा देशाच्या कागदपत्रांमध्ये लपलेला आहे ज्याचा आपण विचारही केला नसेल. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हा तो क्षण आहे जिथे इतिहास आणि विज्ञान एकत्र येऊन आपल्याला अंतिम उत्तर देणार आहेत. आणि हा आहे तो निर्णयकारक पुरावा. पोर्तुगालमधल्या लिस्बनच्या राष्ट्रीय ग्रंथालयात एक समकालीन हस्तलिखित सापडला आहे आणि त्यात अगदी स्पष्टपणे एका वाक्यात लिहिलं आहे की शिवाजींचा मृत्यू अँथ्रॅक्स नावाच्या रोगाने झाला. अँथ्रॅक्स हा एक जीवाणूमुळे होणारा आजार आहे जो प्रामुख्याने प्राण्यांमध्ये आढळतो आणि याचा संसर्ग जर माणसाला झाला, विशेषतः आतड्यांचा संसर्ग, तर त्याची लक्षणं काय असतात माहिती आहे? तीव्र ताप, पोटात प्रचंड दुखणं आणि अंतर्गत रक्तस्राव. अरे, ही तर अगदी तीच लक्षणं आहेत जी आपल्याला वेगवेगळ्या समकालीन साधनांमध्ये सापडली आहे. आता हे सगळे धागेदोरे कसे जुळतात येतं ते बघा. महाराज त्यांच्या शेवटच्या जालना मोहिमेवरूनच नुकतेच परतले होते. या मोहिमेत त्यांच्या सैन्यात हजारो घोडी होती. याच प्रवासात दूषित अन्न किंवा पाण्यामुळे त्यांना या रोगाचा संसर्ग झाला असावा अशी दाट शक्यता आहे आणि यामुळेच त्यांना ती सर्व जीवघेणी लक्षणं दिसू लागली. त्या काळात अशा आजाराचं अचूक निदान करणं जवळजवळ अशक्यच होतं. तर आता आपल्याला मृत्यूचं वैद्यकीय कारण तर कळलं, पण त्या आजाराच्या पलीकडे जाऊन एक राजा म्हणून, एक माणूस म्हणून त्यांचे ते शेवटचे क्षण कसे होते, त्यांनी आपला अंत कसा स्वीकारला, सफासद बकरीनुसार आपला अंतकाळ जवळ आल्याचा महाराजांनी ओळखलं होतं. त्यांनी अत्यंत शांतपणे आपल्या सेवकांना बाहेर बसायला सांगितलं, गंगेचं पाणी मागून स्नान केलं, शरीराला भस्म लावला, रुद्राक्ष धारण केले आणि श्रीरामांचं स्मरण करत ते ध्यानात बसले आणि त्यानंतर शास्त्रानुसार सर्व विधी पार पाडले गेले. महाराजांची पालखी सजवण्यात आली, त्यांच्या देहाला सर्व राजचिन्हे परिधान केली गेली आणि रायगडाच्या बाजारपेठ येथून ज्या मार्गावरून त्यांनी अनेकदा आपल्या प्रजेचे सुखदुःख पाहिलं होतं त्याच मार्गावरून त्यांच्या अखेरची यात्रा निघाली. जगदेश्वर मंदिरासमोर चंदनाच्या चितेवर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आली.